जनतेच्या विकासातून घडलेले विकासाभिमुख नेतृत्व शेख निहाल हाजी शेख इस्माईल निहाल भैया. शेख निहाल हाजी शेख इस्माईल निहाल भैया हे हिंगोली शहराच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील एक अभ्यासू, विकासाभिमुख आणि जनसामान्यांशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सन 2001 पासून त्यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवेचा वसा स्वीकारला. गेल्या सुमारे 25 वर्षात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी, सामाजिक सलोख्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगोली जिल्हा युवक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, हिंगोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, गटनेते तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून त्यांनी प्रभावी जबाबदाऱ्या सांभाळल्या. सन 2005 पासून ते सलग 4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांच्या मातोश्री देखील नगरसेविका म्हणून निवडून आल्या. अशा प्रकारे गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा विश्वास कायम राखला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करताना त्यांनी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून अंदाजे 50 ते 60 कोटी रुपयांची विकास कामे हिंगोली शहरात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. वैशिष्ट्यपूर्ण योजना, अल्पसंख्याक विकास निधी, जिल्हा वार्षिक योजना, दलित वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, ठोक अनुदान योजना आदींच्या माध्यमातून रस्ते, सिमेंट रस्ते, ऑटोमिक्स रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज, नाले, स्ट्रीट लाईट, मिनी हायमास्ट, व्यापारी संकुले, सामाजिक सभागृहे, वाचनालये, कब्रस्तान विकास, संरक्षण भिंती, जनाजा शेड, वॉचमन रूम, बकरा मार्केट, स्टॉलर हाऊस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सद्भावना हॉल 52 खोली, एपीजे अब्दुल कलाम व्यापारी संकुल, आझम कॉलनी, रजा मैदान शेड, जेएम बनतवाला फंक्शन हॉल, मासूम अली कब्रस्तान कंपाऊंड वॉल, बाबाशाह कब्रस्तान कंपाऊंड वॉल, हनुमान मंदिर कंपाऊंड वॉल, सिद्धार्थ नगर मोठा नाला, विविध चौक जसे परमवीर अब्दुल हमीद चौक, संविधान चौक, मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक, मेराज चौक, अशरफ कल्लाह खान चौक, मोहम्मद अली चौक यांसारखी असंख्य विकास कामे विविध राज्य शासन तथा केंद्र शासनाच्या निधीतून पूर्ण केली. पेन्शनपुरा, गवळीपुरा, 52 खुली, भारतनगर, बिलाल कॉलनी, आदर्श नगर, आझम कॉलनी, फ्रेंड्स कॉलनी, ख्वाजा कॉलनी, मस्तन शहानगर आणि इतर अनेक भागांमध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. गुंठेवारी प्रश्न निकाली काढण्यासाठी माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळवून दिला. सामाजिक क्षेत्रात त्यांनी असंख्य सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, मोफत खतना शिबिरे, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, चष्मे वाटप शिबिर, महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरे, महाआरोग्य शिबिर, ऑर्थोपेडिक व जनरल मेडिकल कॅम्प, रक्तदान शिबिरे, राशन किट वाटप, साफसफाई मोहीम, आरोग्य जनजागृती उपक्रम आणि गरजूंना वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप, विविध सेवा सातत्याने राबवल्या. कोरोना महामारीच्या काळात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारून अनेक रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिले. तसेच आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अनेक गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार होण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच मोफत आयुष्यमान भारत कार्ड वितरण कॅम्पचे आयोजन केले. सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणारे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले. मस्जिद परिचय सारख्या अभिनव उपक्रमातून विविध समाज घटकांचे संवाद वाढवण्याचे कार्य केले. ईद, गणेशोत्सव, मोहरम, विसर्जन मिरवणुका आणि इतर संवेदनशील काळात शांतता समितीच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधला. समाजहिताच्या प्रश्नांवर त्यांनी विविध लोक आंदोलने उभारली. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी तसेच वीज, पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. गरीब नागरिकांना वीज जोडणी, डीपी, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. सामान्य नागरिकांसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र मॅपिंग, SIR आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली. नगरपालिका आणि विविध योजनांच्या माध्यमातून शेकडो कुटुंबांना घरकुलांचा लाभ तसेच शेकडो लाभार्थ्यांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली. क्रीडा क्षेत्रात हिंगोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी फुटबॉल, क्रिकेट आणि इतर क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. कारगिल शहीद जवानांच्या स्मरणार्थ डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करून सैनिकांसाठी निधी गोळा करून देशभक्तीचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धा व आरोग्य उपक्रमांचे आयोजन करून युवकांना सकारात्मक दिशा दिली.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी नाफे उर्दू प्राथमिक शाळा, नाफे उर्दू हायस्कूल, मोहम्मदिया इंटरनॅशनल प्राथमिक शाळा, मोहम्मदिया इंटरनॅशनल मिडल अँड हायस्कूल, यश कॉलेज ऑफ BSc फूड टेक्नॉलॉजी यांच्या स्थापनेतही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणवंत विद्यार्थी सत्कार, शैक्षणिक मार्गदर्शन आणि विविध उपक्रम सातत्याने राबवले. जनतेचा विश्वास, विकासाची दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती, क्रीडाप्रेम आणि सर्व धर्म समभाव या मूल्यांवर उभे असलेले शेख निहाल हाजी शेख इस्माईल निहाल भैया यांचे कार्य हिंगोलीच्या विकास गाथेत एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. समाजहित, लोककल्याण आणि विकास या ध्येयाने प्रेरित होऊन ते आजही त्याच समर्पणाने जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. जनतेच्या